नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया आपण माय मराठी भाग मधला दुसरा लेख, ज्याचं नाव आहे लोकशाहीचे भवितव्य आणि लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, अर्थात लेखक म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण आहे आणि प्रबुद्ध भारत या मासिकामधून ते या ठिकाणी घेतलेलं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, त्यांचा परिचय काय आहे, मला नाही वाटत की तुमच्यासारख्या सुज्ञ, हुशार आणि समंजस मुलांना सांगावं लागेल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार होते, कायदे पंडित होते. समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र अशा बऱ्याच शास्त्रांचे ते दांडगे अभ्यासक होते. मित्रांनो, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक ज्याला म्हणावं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कोलंबिया विद्यापीठात आतापर्यंत जे जे शिकले आणि जे जे हुशार विद्यार्थी झाले त्या संपूर्ण हुशार विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिसरं नाव आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून भारतासमोर, भारतीय लोकशाही समोर कोणते धोके आहेत, कोणते आव्हानं आहेत आणि भारतीय लोकशाही अशा या महाकाय प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये कशी सक्सेस होऊ शकते, कशी यशस्वी होऊ शकते, हा यशस्वीतेचा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या संदर्भात झालेला पुणे करार आपल्याला माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी लिहिलेलं आणि जेव्हा ते पास झालं नाही तेव्हा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांडलं होतं. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून जो दलित वर्ग जो उत्थान पावला, विकसित पावला, याला जगामध्ये तोड नाही. अनेक वर्ष अनेक धर्माचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि युगाने युगापासून दलितांवर जो इतर धर्मियांनी अन्याय अत्याचार केला आणि म्हणून हिंदू धर्म सोडून त्यांनी बौद्ध धर्माची नागपूरला 1956 मध्ये दीक्षा घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय हा तुम्हाला आहेच. या पाठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, लोकशाहीचे भवितव्य. खरं म्हणजे मित्रांनो, आपण जो आनंदाचा आणि मोकळा आणि सुरक्षिततेचा श्वास घेतो आहे तो लोकशाहीमुळे घेतो आहे, लोकशाहीमध्ये घेतो आहे. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा अथक प्रयत्नाने ही राज्यघटना लिहिली तेव्हा त्यांनी फार विचार केला की लोकशाही समोर कोणते धोके असतील, लोकशाही समोर कोणती आव्हाने असेल. कारण मित्रांनो, भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला नियंत्रित करण्यासाठी, लोकसंख्येला सुनियंत्रित करण्यासाठी आणि लोकसंख्येला विकसित करण्यासाठी, एकूणच भारताचा विकास करण्यासाठी ही राज्यघटना अपुरी पडेल का, पुरेशी होईल का, याचा संबंध विचार त्यांनी केलेला आहे. आपण सुजाण नागरिक म्हणून, विद्यार्थी म्हणून, परीक्षार्थी म्हणून आपण या पाठांचा अत्यंत गांभीर्याने विचार करायला पाहिजे. कारण उभं आयुष्य आपण लोकशाहीमध्ये जगणार आहे आणि लोकशाही यशस्वी, लोकशाही टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग पाठाकडे वळूया. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे भवितव्य या पाठामध्ये. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही जर ते प्रकरण पाहिलं, तो जर पाठ पाहिला तर मग तुमच्या लक्षात असं येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्याच परिच्छेदामध्ये म्हणतात की भारताला लोकशाही नवीन नाही. लोकशाही ही भारताला नवीन नाही म्हणजे काय? जेव्हा 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला 1950 पासून राज्यघटना आपण स्वीकारली, अंमलात आणली, अर्थात लोकशाही स्वीकारली, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताला लोकशाही नवीन नव्हती. मग लोकशाही होती का भारतात? हा सहजच आपल्याला प्रश्न पडतो. आणि मग असं लक्षात येतं मित्रांनो की भारतामध्ये लोकशाही होती. ज्या पद्धतीने आजच्या सारखे खासदार, आमदार नसतील, राज्यसभा, लोकसभा नसतील, पण याच धर्तीवर, याच पद्धतीने लोकशाही भारतामध्ये होती. मग जेव्हा आपण इतिहासामध्ये गेलोय तेव्हा असं लक्षात येतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये लोकशाही होती तर केव्हा होती? तर मग बुद्धाच्या काळामध्ये लोकशाही होती. बुद्धाच्या काळामध्ये लोकशाही कशी होती?
तर तेव्हा गणतंत्र पद्धती होती, जे आपण मित्रांनो जनगण असं म्हणतो आहे. त्यामधला गण जे आहे ही गणपद्धती होती. त्या गणाचा एक अधिपती राहायचा. बुद्धाच्या काळामध्ये छोटे 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 गण राहायचे आणि त्या गणामध्ये एक मुख्य माणूस राहायचा, ज्याला त्या काळामध्ये राजा असं म्हटलं जायचं. पण राजाचा कार्यभार हा राजेशाही पद्धतीने न चालता ते लोकशाही पद्धतीने चालायचा. त्यामधले सदस्य किती सदस्य आल्यावर सभा सुरू करायची, कोणता नियम कशा पद्धतीने मांडायचा, मानायचा, मान्य करायचा, हे सगळे लोकशाही पद्धतीने चालायचं. म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीने आज लोकसभा आणि विधानसभा आहे, राज्यसभा आहे, त्याच पद्धतीने त्या काळामध्ये लोकशाही होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताला लोकशाही नवीन नाही. पण मग हा मुद्दा का मांडतात? त्याचं कारण असं, ही लोकशाही होती, पण मधल्या काळामध्ये हुकुमशाही राजेशाही असल्यामुळे आपण लोकशाहीचे तंत्र विसरून गेलो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धक्का वाटते की भारताला लोकशाही आता ही नवीन आहे. लोकशाही कशी स्वीकारायची, लोकशाही कशी अंगीकारायची, लोकशाही कशी राबवायची, ही कदाचित भारताला आता ते विसरून गेलेले आहे. म्हणून पुन्हा भारताने, भारतीय माणसाने प्राचीन लोकशाहीकडे पाहावं आणि पुन्हा त्या पद्धतीने ही लोकशाही चालवावी. आणि म्हणून हा मुद्दा ते महत्वाचा मानतात. मित्रांनो, दुसरं असं की समाज परिवर्तन हे आता सनदशीर मार्गाने झाले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब असं का म्हणतात की जेव्हा इंग्रज होते, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष राज्य करत असताना काही प्रमाणात त्यांनी काही गोष्टींवर, काही लोकांवर अनन्वित अत्याचार केले. भारतावर राज्य करत असताना आपली मागणी होती की चले जाओ, भारत छोडो. महात्मा गांधी आणि महात्मा गांधींसारखे इतर अनेक समाज सुधारक, इतर क्रांतिकारक, देशभक्त यांनी आपल्या जीवाचे बाजी लावली आणि इंग्रजांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी असहकार चळवळ आपण नेमली, मिठाचा सत्याग्रह नेमला. जे इथे घडत आहे त्याला आपण जबाबदार इंग्रजांना धरत होतो. पण आता इंग्रज निघून गेले, इंग्रजांचं राज्य संपलंय आणि आता लोकशाही आलेली आहे. लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य म्हणजे आपलं राज्य आलं आहे. 26 नोव्हेंबरला आपण ही राज्यघटना स्वतःप्रत अर्पण करून घेतलेली आहे. म्हणजे याचे आपण चालक मालक आपण झालेलो आहे. आता आपण जबाबदार झालेलो आहे. आणि म्हणून कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर आता घातपाताचा मार्ग स्वीकारून चालणार नाही. तर आता आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला आता सनदशीर कायदेशीर मार्गानेच ती मागणी मान्य करून घ्यावी लागेल. कारण मित्रांनो, आता जबाबदार हे इंग्रज राहणार नाही, तर आपणच जबाबदार आहे. जर आपण बेकायदेशीर मार्गाने जर मागणी करायला गेलो, गाड्यांच्या काचा फोडल्या, जाळपोळ केली, तर शेवटी नुकसान कोणाचं होईल? बेधुंदशाही कुठे माजेल, बेबंदशाही कुठे माजेल? आपल्यामध्येच ना. शेवटी डोकी कुणाची फुटल्या जाईल? आपल्यामध्येच ना, आपल्याच लोकांची ना. आणि म्हणून आता जे काही मागणी करायची असेल ते सनदशीर मार्गाने मागणी केली पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवर्जून सांगतात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विज्ञानवादी होते. ते विभूतीपूजक नव्हते, व्यक्तीला पूजणारे नव्हते, तर त्यांच्या विचाराला पूजणारे होते. आणि म्हणून लोकशाही समोर सर्वात मोठा धोका जर कोणता असेल तर तो विभूतीपूजेचा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीमध्ये सर्वात मोठा धोका हा व्यक्तीला पूजण्याचा आहे. ते म्हणतात की एखादा व्यक्ती, आणि मग त्यांनी डॅनियल ओकोनील असेल यांचं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की एखादा व्यक्ती कितीही मोठा असला, तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, तुमच्यासाठी त्याने खूप काही केलेलं आहे, पण जर तुम्ही त्या व्यक्तीच्या विचारापेक्षा त्या व्यक्तीला जर पूजत असाल तर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीची विभूती पूजा, व्यक्तिपूजा ही लोकशाहीला मारक ठरू शकते आणि तो व्यक्ती हुकुमशहा होऊ शकतो. त्यांनी एक छान उदाहरण दिलं की कदाचित धर्मामध्ये व्यक्तिपूजा केली, उदाहरणार्थ राम 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 म्हटलं तर कदाचित तुम्हाला मोक्ष मिळेल. पण जर तुम्ही राजकारणामध्ये व्यक्तिपूजा केली तर तो माणूस लोकशाहीचं, समतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं हे तत्व विसरून दबाव तंत्राने तो हुकुमशहा होईल. आणि म्हणून मग लोकशाहीमध्ये
व्यक्तिपूजा विभूती पूजेला महत्व देऊ नये हा महत्वाचा सल्ला ते सांगतात. आणि यासाठी एक छानसं उदाहरण जॉन स्टुअर्ट मिलचं उदाहरण देतात की एखाद्या व्यक्तीने एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असेल तरीही आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. एखादी स्त्री आपलं शील विकून शील गहाण ठेवून किंवा त्याच्या चरणी समर्पित करून कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. मित्रांनो, आणखी बाबासाहेब आंबेडकर लोकशाही समोर एक मोठं आव्हान सांगतात की आपण ते 26 नोव्हेंबरला आपल्या भाषणामध्ये म्हणतात की आपण आता राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करतोय. आपल्याला लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपण लोकशाहीमध्ये प्रवेश करतोय, पण प्रचंड विरोधाभासी प्रसंगामध्ये विरोधाभासी वातावरणामध्ये आपण प्रवेश करतोय. हे विरोधाभासी वातावरण कोणतं होतं मित्रांनो? तर आपण राजकीय लोकशाही मिळवलेली आहे, मतदानाचा हक्क मिळवलेला आहे, आपली शासन व्यवस्था आता चालणार आहे. पण ज्यांच्यासाठी शासन व्यवस्था चालणार आहे, ज्यांच्यासाठी शासन चालणार आहे ते माणसं, ते लोक समान पातळीवर आले का? त्यांच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे जे सामाजिक लोकशाहीचे तत्व आहे ते सामाजिक लोकशाहीचे तत्व भिनले का? एक वर्ग प्रचंड श्रीमंत आहे, गडगंज संपत्ती आहे, तर दुसरा माणूस अण्णा वाचून तडफडून मरतोय, प्रचंड दारिद्र्य आहे. एकाकडे प्रचंड शिक्षण आहे तर दुसरा माणूस अंधारात चाचपडतोय. एकाकडे खायला प्यायला प्रचंड सोयी सवलती आहे, अन्न आहे, पण दुसरा माणूस आजही कुपोषित आहे. एकाकडे राजमार्ग आहे, हायवे चाललेला आहे, पण दुसरीकडे दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये आजही रस्ते नाही आहे. रस्ते नसल्यामुळे मुख्य प्रवाहामध्ये ते येत नाही आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एकीकडे प्रचंड गगनचुंबी इमारती आहे, पण दुसरीकडे मित्रांनो प्रचंड दारिद्र्य आहे. किड्या माकोड्यांप्रमाणे माणसं जगताहेत. ही जी दरी आहे, ही जी विषमता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जोपर्यंत ही विषमता आपण नष्ट करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक लोकशाही प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे एकच ध्येय आहे, किंबहुना आपल्या लोकशाही समोर हे मोठं आव्हान आहे की राजकीय लोकशाहीमधून आपण सामाजिक लोकशाही प्रस्थापित करता आली पाहिजे. आणि हे जेवढं लवकर होईल तेवढं ते अधिक बरं. कारण ते म्हणतात की आपण आपल्या भारतामध्ये भारतीय व्यवस्था जी आहे, जाती व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात फैलावलेली आहे. भारतीय समाज व्यवस्था ही जातीवर, जातीभेदावर आधारलेली आहे. आणि जातीभेद, कोणताही धर्म, कोणताही कट्टर धर्मीय माणूस हा देशप्रेमी राहूच शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ज्या माणसाला आपल्या जातीचा प्रचंड आदर आहे, प्रचंड त्याच्यावर निष्ठा आहे, तो जातीचा माणूस देशप्रेमी राहू शकत नाही. आणि म्हणून आपण आपल्या जाती नष्ट केल्या पाहिजे. मित्रांनो, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महत्वाचा धोका सांगतात. कोणता धोका आहे तो? तर ते म्हणतात की बहुजन समाज आज शिकलेला आहे. शिक्षणाने त्यांना चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय हे समजतं आहे. त्यांच्यामध्ये स्वयंसिद्धीची ज्योत प्रज्वलित झालेली आहे, अस्मितेची ज्योत प्रज्वलित झालेली आहे. अशा वेळेस जर त्यांच्यावर आपण अन्यायच करत राहिलो, युगायुगापासून त्यांच्यावर होत असलेला अन्याय आजही आपण त्यांच्यावर कंटिन्यू करत राहिलो, त्यांना प्रताडित राहिलो, तर ते आता थांबणार नाही. तर ते ही लोकशाही उडवून देतील, वर्गकलह होईल, युद्ध होईल. आणि मित्रांनो, बाहेरच्या दुश्मनाला, बाहेरचं युद्ध आपल्याला शमवता येतं, त्याला उत्तर देता येतं, पण जेव्हा आपलेच माणसं आपल्या विरोधात उभे राहते तेव्हा तो गृहकलह थांबवता येत नाही, शमवता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासाठी एक छानसं उत्तम उदाहरण देतात. ते म्हणतात की छिन्न विछिन्न झालेलं घर फार काळ टिकत नाही. भारत हा माझा देश आहे, भारत हा माझं घर आहे. आणि या घरामधले जे काही हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ईसाई, जे काही वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या विचाराचे जे काही माणसं आहे, हे या कुटुंबाचं एक सदस्य आहे, हे या घराचे एक सदस्य आहे, एक सदस्य आहे. आणि म्हणून या सदस्यांमध्ये जर कलह निर्माण झाला तर त्या कलहाने हे कुटुंब कसं राहील? आई वडिलांमध्ये पटत नसेल तर कुटुंब कसं वाढेल, कसं टिकेल? हाच नियम राष्ट्राचा, हाच नियम देशाचा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की छिन्न विछिन्न झालेलं घर फार काळ टिकत नाही. म्हणून त्या घरामध्ये सुख शांती असावी, नांदावी, यासाठी आपण साऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा भारतीय लोकशाही ही धोक्यात येईल. मित्रांनो,
या पाठाच्या शेवटी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुंदर आणि सर्व काळ राबवता येईल आणि ज्याच्यामुळे भारतीय लोकशाही सुखात राहील, सुस्थितीत राहील, हा एक मुद्दा सांगतात. ते म्हणतात की लोकशाहीची व्याख्या काय? तर अब्राहम लिंकननी लोकशाहीची व्याख्या केलेली होती की लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही राज्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकांनी चालवलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालवलेले राज्य हे अधिक चांगले असते. मित्रांनो, हे फार फार महत्वाचं आहे. लोक माणसं निवडून देतात, राजकारणी निवडून देतात. कितीतरी लाखाला एक खासदार असतो. तो खासदार किती राज्य चालवेल, कसं राज्य चालवेल, त्याही पेक्षा त्यांनी लोकांसाठी राज्य चालवावं. तुझे पाय माझी डोळी आपण बसू एके ठाळी. मित्रांनो, ही जर भावना निर्माण झाली, ही जर बंधुतेची भावना निर्माण झाली, ही जर कल्याणाची भावना निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं हे राज्य, हे लोकशाही राज्य लोकांसाठी काम करेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकांनी चालवलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी राज्य चालवलेलं हे अधिक बरं. असं जर झालं तर निश्चितच भारतीय लोकशाही ही बळकट होईल, अधिक चांगली होईल, ती वाढत जाईल, टिकेल आणि इथला प्रत्येक माणूस हा लोकशाहीने सुखा समाधानात राहील, सक्षम होईल. जर भारतीय लोकशाही समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले उपाय किंवा सांगितलेले धोके जर आपण लवकरात लवकर निस्तारत नसू तर निश्चितच भारतीय लोकशाही आज संकटात आहे असा त्याचा अर्थ होईल. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य हे अनेक प्राण गमावून, अनेक लोकांनी जीवाची बाजी लावून कमावलेलं आहे, मिळवलेलं आहे. लोकशाहीमध्ये आपण छान पद्धतीने मोकळा श्वास घेतो आहे, सुरक्षित श्वास घेतो आहे. हा जर टिकवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले लोकशाही समोरील आव्हाने आपल्याला स्वीकारावे लागतील आणि त्यावर आपल्याला विचार करून त्यावर आपल्याला पर्याय शोधावा लागेल, ते निस्तारावं लागेल. हा पाठ अत्यंत महत्वाचा आहे. सजग नागरिक म्हणून आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, हा फारच पॉइंट नुसार यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे एका एका पॉइंटचं आपण विश्लेषण करत जावं. ज्या पद्धतीने कापडातून धागा काढत असताना एक 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 धागा आपण उकलत जातो, त्या पद्धतीने या पाठातील मुद्द्यांचं एक एक मुद्द्याचं विश्लेषण करत जायचं. सहज साधारण चांगल्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न लिहिता येतो. मित्रांनो, याच्यावरचा प्रश्न काय येऊ शकतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही समोरील सांगितलेले धोके स्पष्ट करा. जर भारतीय लोकशाही टिकवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आव्हानं तुम्हाला योग्य वाटते का, लिहा. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले भारतीय लोकशाही समोरील आव्हाने साधार स्पष्ट करा. अशा पद्धतीने एक साधारण सरळ प्रश्न येईल. या प्रश्नाचं उत्तर अशाच पद्धतीने मुद्देसूद पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.